हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या दोन गोष्टी कधीच करू नये. गरुड पुराणानुसार या गोष्टी केल्यास माणसाला कधीच मोक्ष मिळत नाही. तर फ्रेंड्स, कोणत्या त्या दोन गोष्टी आहेत आज आपण जाणून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आपल्या सनातन धर्मात अशी श्रद्धा आहे की जेव्हा शरीराचे निधन होते तेव्हा आत्मा याच जगात दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. मात्र आपण आयुष्यात संचित केलेल्या धन आणि माया या जगात राहतात. आपण रिकाम्या हाताने या जगात येतो आणि रिकाम्या हाताने जातो. पण आपल्या सनातन धर्मात असेही मानले जाते की मृत्यूनंतर काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्यासोबत जातात. या गोष्टी फक्त आपल्या पुढच्या जन्मातच राहतात असे नाही, तर त्या आपल्या पूर्वजन्माचे संकेतही देतात. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना अशा 5 गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्या मृत्यूनंतर आपल्यासोबत जातात. चला तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया. गरुडजी खूपच अस्वस्थ होते, जसे की त्यांना कोणते तरी चिंता सतावत आहे आणि त्यांचे श्रीकृष्ण बरोबर संवादात पूर्णपणे लक्षही नव्हते. भगवान श्रीकृष्णाच्या हे लवकरच लक्षात आले की गरुडजींचे लक्ष नाही. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना कारण विचारले. तेव्हा गरुडजी म्हणाले, मृत्यूनंतर मनुष्य काय घेऊन जातो? गरुडजी भगवान विष्णूचे परमभक्त आणि वाहन आहे. आपल्या प्रभू सेवेत सदैव तत्पर, प्रसंगी प्राणार्पण करणारे परमभक्त गरुडजी त्यांच्या मनात जीवन आणि मृत्यूच्या गोड रहस्याबद्दल अनेक प्रश्न उमटत होते. ते अस्वस्थ होते आणि या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होते. गरुडजींनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रणाम केला आणि पूर्ण विनम्रतेने म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो आहे. हा प्रश्न माझ्या मनात पुन्हा पुन्हा येतो आणि यामुळे मला खूप चिंता वाटते. मला हे जाणून घ्यायचे आहे की जेव्हा एखाद्या जीवाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्यासोबत काय होते? मृत्यूनंतर त्याच्यासोबत काय जाते? आत्म्यासोबत कोणकोणत्या गोष्टी जातात? कृपया मला या गोड रहस्याबद्दल सविस्तर सांगा. गरुडजींची उत्सुकता पाहून भगवान श्रीकृष्ण हलकेसे हसले. त्यांनी पाहिले की गरुडजींची ही जिज्ञासा सामान्य नाही, तर ती जीवन आणि मृत्यूच्या गहन आध्यात्मिक रहस्याशी संबंधित आहे. त्यांना माहीत होते की याचे उत्तर खूप व्यापक आहे आणि ते फक्त तेच देऊ शकतात ज्यांना जीवनाच्या. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजीकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, हे गरुड, तू खूप महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न विचारला आहे. मृत्यू हे जीवनाचे आहे आणि प्रत्येक जीवाला याचा सामना करावाच लागतो. पण हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की मृत्यू फक्त शरीराचा होतो. आत्मा अमर असतो. आत्मकथा जन्म घेत नाही किंवा मरत नाही. तो फक्त एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. मात्र या प्रक्रियेत काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या आत्म्यासोबत जातात. मी आज तुला त्या 5 गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या मृत्यूनंतरही आपल्यासोबत राहतात. गरुडजींनी भगवान श्रीकृष्णाचे बोलणे पूर्ण लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले, हे प्रभू, मी खूप उत्सुक आहे हे जाणून घेण्यासाठी की त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत ज्या. कृपया मला याचे सखोल ज्ञान द्या, जेणेकरून मी या गोड रहस्य आकलन करू शकेन. भगवान श्रीकृष्णांनी गांभीर्याने उत्तर दिले, हे गरुड, सगळ्यात आधी कामेबद्दल बोलू. कामना ही नाही ती शक्ती आहे जी आत्म्याला नवीन शरीराकडे ओढून नेते. कामना माणसाला नवीन शरीर धारण करण्यासाठी प्रेरित करते. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या सगळ्या इच्छा, त्याच्या सगळ्या लालसा त्याच्यासोबत बरोबर जात असतात. गरुडजींनी श्रीकृष्णाच्या बोलण्याचे अधिक सविस्तर आकलन करण्याची इच्छा व्यक्त केली. हे प्रभू, आपण कामनेबद्दल आणखी काही सांगाल का? कसं ही कामना नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करते?
श्रीकृष्णांनी गरुडजींच्या या जिज्ञासेला समजून घेत उत्तर दिले, हे गरुड, कामना ही अशी वस्तू आहे जी माणसाच्या खोलवर रुजलेली असते. जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे शरीर नष्ट होते, पण त्याच्या कामना, याच्या इच्छा त्याला पुन्हा जीवनात येण्यासाठी भाग पाडतात. आणि म्हणूनच आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे म्हटले जाते आहे की मोक्ष प्राप्त करण्यासाठी मृत्यूच्या वेळी सर्व इच्छा त्याग करणे आवश्यक आहे. जे लोक आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपल्या इच्छांचा त्याग करतात त्यांना वैकुंठ लोकांची प्राप्ती होते, जिथे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पण जे लोक आपल्या इच्छांचा त्याग करू शकत नाही, पुन्हा पुन्हा जन्म घेतात. गरुडजींनी श्रीकृष्णाच्या या गोष्टीवर विचार केला आणि विचारले, हे प्रभू, याचा अर्थ असा की इच्छा आपल्याला पुनर्जन्माच्या चक्रात बांधून ठेवतात. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजीच्या या गोष्टीला मान्यता दिली आणि म्हणाले, बरोबर आहे. गरुड, इच्छा या माणसाला या संसाराच्या चक्रव्यूहात बांधून ठेवतात. जोपर्यंत माणूस आपल्या कामापासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला या संसारात पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि आज या कारणामुळे धर्मशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आपल्या इच्छांचा त्याग करणे हाच मोक्षाचा मार्ग आहे. गरुडजींना समजले की कामना ही एक अतिशय महत्त्वाची आणि गहन गोष्ट आहे. त्यांनी विचारले, हे प्रभू, आता आपण मला दुसऱ्या गोष्टीबद्दल सांगा, जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड, दुसरी गोष्ट म्हणजे वासना. वासना नाही देखील कामनाचाच एक प्रकार आहे, पण ही विशेषतः भौतिक आणि सांसारिक सुखाच्या इच्छेशी संबंधित असते. वासना ही अशी वस्तू आहे ज्याचा शेवट करणे खूप कठीण असते. मृत्यूच्या जवळ पोहोचलेली वासना ही ती शक्ती आहे जी माणसाला भौतिक सुख आणि आनंदाकडे आकर्षित करते. ही संसारातील सुखाची इच्छा आहे जी माणसाला बांधून ठेवते. गरुडजींनी पुन्हा विचारले, हे प्रभू, असे कसे शक्य आहे? वासनांपासून मुक्त होण्यासाठी मन, बुद्धी आणि आत्म्याचा संपूर्ण शुद्धीकरण आवश्यक आहे. फक्त ध्यान, तपस्या आणि देवाची भक्ती द्वारेच माणूस वासनापासून मुक्त होऊ शकतो. याच कारणामुळे अनेक साधू आणि ऋषी आपले जीवन तपस्या आणि साधनेत व्यतीत करतात, जेणेकरून ते वासनांपासून मुक्त होऊ शकतील. गरुडजींनी गहन विचार करून विचारले, हे प्रभू, वासना सुद्धा पुढच्या जन्मात सोबत जाते का? भगवान श्रीकृष्णांनी डोके हलवून सांगितले, होय, हे गरुड, वासना देखील आत्म्यासोबत पुढच्या जन्मात जाते. जशा कामना माणसाला नवीन शरीर प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतात, तशाच वासना त्याला भौतिक सुखात प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतात. जेव्हा माणसाची वासना अपुरी राहते तेव्हा तो तिला पुढच्या जन्मात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि याच कारणांमुळे आपल्याला आपल्या आयुष्यात वासनांपासून दूर राहण्याचे शिक्षण दिले जाते. आता गरुडजींनी तिसऱ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी विचारले, हे प्रभू, आता आपण मला तिसऱ्या गोष्टीबद्दल सांगा, जी आज्ञेसोबत जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड, तिसरी गोष्ट म्हणजे कर्म. माणसाच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. माणूस आपल्या जीवनात जे काही कर्म करतो ते त्याच्यासोबत जाते, मग ते चांगले असो किंवा वाईट. माणसाच्या सोबत मृत्यूनंतर ही कर्मे राहतात. कर्मेच माणसाच्या पुढच्या जन्माची दिशा ठरवतात. जर माणसाने आपल्या आयुष्यात पुण्यकर्म केले असतील तर त्याला पुढच्या जन्मात सुख आणि शांती मिळते, पण जर त्याने पापकर्म केले असतील तर त्याला नरकाचा सामना करावा लागतो. गरुडजींनी विचारले, हे प्रभू, कर्माची गती इतकी शक्तिशाली आहे का की ती जीवनात जे कर्म करतो त्याच्यावर आपला पुढचा जन्म अवलंबून असतो? याच कारणामुळे आपल्याला नेहमी चांगले कर्म करायला हवे, जेणेकरून आपले भविष्य उज्ज्वल असेल. कर्माची गती अशी असते की ती 7 जन्मापर्यंत आपला पाठपुरावा सोडत नाही. चांगले कर्म कुठेही उभा राहते, आपल्या संकट काळात आपली साथ देते.
कर्म चांगले असल्यावर देवही आपली मदत करतो. आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही. आपल्या पाठीशी उभा राहतो. भगवान म्हणून मनुष्याने चांगले कर्म करावे. ते आपल्याबरोबर येते. गरुडजींनी गांभीर्याने श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकल्या आणि चौथ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी म्हटले, हे प्रभू, आता आपण मला चौथ्या गोष्टीबद्दल सांगा, जी आत्म्यासोबत जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड, चौथी गोष्ट म्हणजे कर्ज. कर्ज हा असा बोजा आहे जो माणसासोबत मृत्यूनंतरही राहतो. जर कोणी कर्ज घेतलं असेल आणि ते भरले नसेल तर ते कर्ज त्याच्या पुढच्या जन्मातही सोबत जाते. गरुडजींना थोडे आश्चर्य वाटले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे प्रभू, कर्जसुद्धा खरंच ते मृत्यूनंतरही आपल्यासोबत राहते का? भगवान श्रीकृष्णांनी मान हलवत उत्तर दिले, होय, हे गरुड. कर्ज ही अशी गोष्ट आहे जी माणसाच्या मृत्यूनंतर ही त्याचा पाठ सोडत नाही. मनुष्य कुणाकडून कर्ज घेतो तेव्हा हा केवळ भौतिक वस्तू किंवा धनाचा व्यवहार राहत नाही. हे एक बंधन असते जे आत्म्याला बांधून ठेवते. जर माणूस मरण्यापूर्वी त्याच्या कर्जाची भरणा करू शकला नाही तर तो बोजा पुढच्या जन्मात त्याच्यासोबत जातो. हे कर्ज केवळ आर्थिक नसते तर ते भावनिक, मानसिक आणि अगदी आध्यात्मिकही असू शकते. गरुडजींनी गंभीरतेने ऐकले. कर्ज ही असा बोजा आहे जे आपल्याला आपल्या आत्म्यासोबत परत घेऊन जावे लागते. या कर्जामुळेच गरुडजींनी गंभीरतेने ऐकले आणि म्हणाले, हे प्रभू, हे ऐकून मला आश्चर्य वाटते आहे की कर्जाचा परिणाम इतका खोल असू शकतो का? याचा अर्थ असा आहे की आपण केवळ आपल्या जीवनात चांगले कर्मच करायला हवे, नाहीतर कुणाकडून घेतलेले कर्जही वेळेत फेडायला हवे. जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मात परत कर्जाचा डोंगर उचलावा लागतो. श्रीकृष्ण गरुडजींना म्हणतात, मनुष्याने कोणाचे उपकार ठेवू नयेत. मातापित्याशिवाय व गुरूंशिवाय कोणाचेही उपकार मनुष्यावर कर्ज म्हणूनच पाहिले जातात. आपल्या मातापित्यांनी आपल्याला हे जग दाखवलं. त्यांचे हे अनन्य उपकार आपल्यावर असतात. या उपकारांची जाणीव ठेवून त्यांच्या वृद्धावस्थेत देखील त्यांची खूप काळजी घ्यावी. कारण मातापित्यांचे आशीर्वाद मुलांसाठी खूप चांगले असतात. ते फलदायी ठरतात. मनुष्याने कर्ज घेतले तर फेडायला हवे. कर्ज नाही फेडले तर त्याच्याकडून कर्ज घेतले त्या व्यक्तीचा तळतळाट तर लागतोच, पण ते कर्जाचा बोजा देखील आपल्या पुढील जन्मात आपल्याबरोबर येतो. म्हणून घेतलेले कर्ज फेडायला हवे. असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे गरुडजी, कर्जाचे ओझे खूप जड असते. जो व्यक्ती कर्ज घेऊन मरतो त्याला पुढच्या जन्मात ही त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच आपल्या धर्मात म्हटले आहे की कुणाकडून घेतलेले कर्ज मरण्यापूर्वी नक्की फेडले पाहिजे. गरुडजींनी संपूर्ण गोष्ट काळजीपूर्वक समजून घेतली आणि मग पाचव्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली. त्यांनी विचारले, हे प्रभू, आता आपण मला पाचव्या आणि शेवटच्या गोष्टीबद्दल सांगा. आता मी तुला पाचव्या आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगतो, जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते. आत्म्यासोबत जाणारी पाचवी गोष्ट म्हणजे ईश्वराची भक्ती. ही सर्वात पवित्र आणि शाश्वत वस्तू आहे जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते. ही केवळ आत्म्यासाठी मार्गदर्शनच करत नाही तर मोक्षप्राप्तीचा सर्वात सोपा आणि उच्च मार्ग आहे. गरुडजींनी भगवंताकडे श्रद्धेने पाहत विचारले, हे प्रभू, कृपया मला भक्तीबद्दल अधिक विस्ताराने सांगा. ही भक्ती आत्म्यासोबत कशी राहते आणि तिचा पुनर्जन्मावर काय परिणाम होतो? भगवान श्रीकृष्ण गंभीरतेने गरुडजींकडे पाहत म्हणाले, हे गरुड, भक्ती म्हणजे प्रेम जे मनुष्य आपल्या ईश्वराला अर्पण करतो. हे प्रेम केवळ या जन्मातच त्याचे रक्षण करत नाही तर मृत्यूनंतरही आत्म्याला योग्य मार्गदर्शन करते.
गरुडजींनी उत्सुकतेने विचारले, हे प्रभू, ही भक्ती कोणत्याही अवस्थेत मोक्ष देऊ शकते का? श्रीकृष्णांनी समजावत म्हटले, हे गरुड, जेव्हा मनुष्य सच्च्या हृदयाने ईश्वराच्या शरण जातो आणि आपल्या सर्व कर्माचे फळ ईश्वराला अर्पण करतो, तेव्हा ती भक्ती त्याला संसाराच्या बंधनापासून मुक्त करते. ही भक्ती व्यक्तीच्या जीवनात जे काही चांगले किंवा वाईट घडते ते ईश्वराच्या इच्छा मानून स्वीकारण्याची ताकद देते. जेव्हा एखादा व्यक्ती भगवंताच्या प्रती केवळ समर्पण भाव ठेवतो, तेव्हा त्याचे कर्मही त्याला बांधत नाहीत, कारण तो प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करतो. गरुडजींनी गहन विचारात मग्न होत विचारले, हे प्रभू, भक्तीशिवाय मोक्षप्राप्ती शक्य नाही का? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुड, भक्तीशिवाय मोक्षप्राप्ती करणे अत्यंत कठीण आहे. भक्ती ही आज्ञाला भगवंताशी जोडणारा पूल आहे. जेव्हा आत्मा भक्तीच्या माध्यमातून ईश्वराशी जोडला जातो, तेव्हा तो संसारातील सर्व दुःख आणि बंधनांपासून मुक्त होतो. गरुडजींनी पुढे विचारले, हे प्रभू, ही भक्ती केवळ एका जन्मापुरतीच मर्यादित असते की ती पुढच्या जन्मातही सोबत राहते? भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट केले, भक्ती ही अमर शक्ती आहे जी एका जन्मातून दुसऱ्या जन्मापर्यंत आत्म्यासोबत राहते. जर एखादा व्यक्ती या जन्मात भगवंताची भक्ती करतो, तर ती भक्ती त्याच्या पुढच्या जन्मातही त्याचे मार्गदर्शन करते. म्हणूनच अनेक संत आणि भक्त आपल्या मागच्या जन्माची भक्ती आठवण पुढच्या जन्मातही भगवंताची आराधना करत राहतात. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, जेव्हा मनुष्य भगवंताची भक्ती करतो, तेव्हा ती केवळ या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मातही त्याच्यासोबत राहते. भक्ती ही एक अनमोल संपत्ती आहे जी आत्म्यासोबत संसार आणि वेळेच्या प्रत्येक बंधनाला पार करते. ही भक्तीच आत्म्याला सर्वश्रेष्ठ करते. गरुडजींनी भगवंतांना विचारले, हे प्रभू, भक्ती सशक्त बनवण्यासाठी काही विशेष पद्धत आहे का? श्रीकृष्ण हसत म्हणाले, हे गरुड, भक्तीत कोणतीही पद्धत नाही. समर्पणावर आधारित असते आणि श्रद्धेची आवश्यकता असते. जेव्हा एखादा मनुष्य निस्वार्थ भावनेने भगवंतावर प्रेमाने विश्वास ठेवतो, तेव्हा तो त्याच्या भक्तीला अधिक सशक्त बनवतो. भक्तीचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे भगवंतावर असलेले प्रेम आणि निष्ठा. गरुडजी अत्यंत श्रद्धेने म्हणाले, हे प्रभू, आपण या महान सत्याची जाणीव करून दिली, जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते आणि तिला मोक्षापर्यंत पोहोचवते. गरुडजींनी गहन समाधानाने म्हटले, हे प्रभू, आपण माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन मला अमर्याद ज्ञान दिले आहे. आता मला समजले आहे की मृत्यूनंतरही आत्म्याच्या सोबत काही गोष्टी राहतात, ज्या आपले पुढचे जीवन प्रभावित करतात. त्या म्हणजेच कामना, वासना, भक्ती, कर्ज आणि पुण्यकर्म. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे गरुड, हा संसार कर्म आणि फळाच्या नियमाने चालतो. जसे मनुष्य जे कर्म करतो तेच त्याचे भविष्य ठरते. म्हणून ते अत्यावश्यक आहे की आपण आपल्या जीवनात चांगले कर्म करू, आपल्या इच्छांना आणि वासनांना नियंत्रित करू, कर्जमुक्त राहू आणि पुण्यकर्मांना महत्त्व देऊ. गुरुजींनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले, हे प्रभू, आपल्या ज्ञान आणि आशीर्वादासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे. आता मी या गोष्टी माझ्या हृदयात जपून ठेवीन आणि जगाच्या कल्याणासाठी त्यांचा प्रचार करीन. भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना आशीर्वाद दिला आणि म्हणाले, हे गरुडजी, जा आणि या ज्ञानाचा प्रसार जगभर करा. जो कोणी या सत्याला समजून घेईल, तो आपले जीवन सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालले पाहिजे. गरुडजींनी पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णाच्या चरणी वंदन केले आणि आकाशात उडाले. त्यांच्या मनात शांतता आणि समाधानाचा अनुभव होता. त्यांनी ठरवले होते की ते हे अमूल्य ज्ञान जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवतील, जेणेकरून सर्व जीव आपले जीवन आणि मृत्यूचे सत्य समजू शकतील. या प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना त्या 5 गोष्टींबद्दल सांगितले की ज्या 5 गोष्टी मनुष्याच्या आत्म्यासोबत जातात. आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स,
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.